नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 1 सप्टेंबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला रोज प्रमाणे जसं आपण पिकअपचा आणि ट्रॅक्टरचा वेगवेगळे व्हिडिओ टाकतो, आता आपण पहिले पिकअपचा टाकून दिले, आता हा ट्रॅक्टरचा आहे, पूर्ण ट्रॅक्टरचा राहणार आहे याच्यात। आणि व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजारभाव विचारले आपण, बाजारभाव काय निघतो व्हिडिओ पूर्ण बघा। सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांनो। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघून कळणार आहे। व्हिडिओमध्ये फक्त ट्रॅक्टरचा बाजारभाव राहणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। आणि आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा। बघू ट्रॅक्टर मध्ये बघायला मिळालं आहे बाजारभाव मध्ये थोडा बदल आहे, तर काय बदल आहे तो व्हिडिओ पूर्ण बघून तुम्हाला कळणार आहे। आणि गोल्टीमध्ये पण बदल झालाय थोडासा, तो व्हिडिओ पूर्ण बघा। चला भाऊ बघूया मित्रांनो, ट्रॅक्टरच्या पहिली लाईनीच्या अर्ध्यातून स्टार्ट केला आपण, बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1080 जायले 1080 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेड। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, चिंचखेडचा कांदा आहे। 1080 रुपये जायले। मागच्या हप्त्यात होते का? किती गेला होता? 1300-1400 रुपये गेला होता। आज काय अपेक्षा घेऊन आले ते? 13-14 आज पण ना, ठीक। काय भाव गेलं? किती? 990 गोल्ट आहे, बघ शकतो तुम्ही। 990 रुपीज। कुठले? पिंपळगाव, ठीक आहे। 990 बघ शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1141 1141 जाईल, बघू शकतो तुम्ही। कुठला आहे कांदा? वरखेडा। कोणतं बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे, वरखेडा। बघू शकतो तुम्ही गोल्टी किती गेली गोल्टी? 1024 जाईल 1024 रुपीज। कुठले आपण? पिंपळगाव, ठीक। 1024 पुढे बघू काय गेलं? 1152 जायले 1052 रुपीज। 1152 कुठला आहे कांदा? उंबरखेडचा कांदा आहे। कोणता बियाणं? गावठी बियाणं आहे का? ठीक आहे, उंबरखेडचा कांदा आहे मित्रांनो। पुढे बघू किती गेलं? 1270 जायले 1270 रुपीज। 1270 कुठला आहे कांदा? उंबरखेडचा। काय वाटतं बाजारभाव होता आज? डाऊन झालं, खूप डाऊन झालं। काय वाटलं होतं आज 1 तारीख आहे म्हणून? आज वाटलं होतं ना असं? बांगलाचं अजून काय वाटतं तुम्हाला? चांगला चालू झालं तर वाढल मार्केट, चालू नाही झालं ना अजून? बरोबर, ठीक। वाईट परिस्थिती झाली शेतकऱ्यांची। घट किती होती मालामध्ये? घट किती होती मालामध्ये? होती मला 40% घट होऊन जाते। 40% घट होती ना? किती केव्हा साठवलं होतं कांदा? 2.5 महिने झाले साठवून। 2.5 महिने झाले, ठीक आहे। भरपूर सडत असेल माल, खराब होत असेल माल, खूप व्हायला लागले, खराब व्हायला लागले। बरोबर आहे, ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलो? 1301 रुपया। 1301 रुपीज। कुठला आहे कांदा? उंबरखेड। बियाणं कोणतं होतं त्याचं? रेड 4। बघू शकतो मी 1301 रुपये जायले। रेड 4चं बियाणं आहे ना, ठीक। क्वालिटी बघू शकतो कांद्याची। मागच्या हप्त्यात होते का? किती गेलं होतं? 1400 पर्यंत गेलं होतं ना, ठीक आहे। आज 1300 रुपये म्हणजे 150 रुपयांनी कमी गेला आहे ना, बरोबर, ठीक। किती गेलं? 1400 रुपये। 1400 रुपीज। मोठा माल आहे, बघू शकतो 65-70 साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? उंबरखेड। बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे, पाटील बायोटिक, ओके। खात काय गेली काका? बरं, ठीक। कोण नाही गड? किती गेली? 400, ठीक। 400 रुपये झाले। कुठली खात? मोवाडी। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1400 रुपये। 1400 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। कुठला आहे कांदा? सावरपाडा। बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं। मागच्या हप्त्याला होते का? बरं, बघू शकतो तुम्ही क्वालिटी 1708 रुपये जायले 1718 रुपीज। सुपर माल आहे, एक्सपोर्ट माल आहे, बघू शकतो तुम्ही। कुठला आहे कांदा? सुळे। अच्छा, सुळेचा कांदा आहे, बघू शकतो तुम्ही। कोणतं होतं बियाणं याचं? प्रसाद गुलाबी, बरं, सुळे। मागच्या हप्त्यात होते का? मागच्या हप्त्यात होते नाही ना, ठीक। 1500 रुपीज। बघू शकतो तुम्ही 1550 जायले। कुठला आहे कांदा? सुळेचा कांदा आहे, ठीक आहे। आणि बियाणं कोणतं होतं याचं?
प्रसाद गुलाबी ठीक आहे. सुळे किती गेलं? 1301 रुपये. 1301 रुपीज. 1301 रुपये. 21 13-21 जायले 1321 रुपीज. कुठला आहे कांदा? सुळेचा कांदा आहे. कोणतं होतं बियाणं? घरगुती बियाणं आहे ठीक आहे. सुळेचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेला भाऊ? 1600 रुपये. 1600 रुपीज. सुपर माल आहे बघू शकतो तुम्ही. 1600 रुपये सुपर ड्राय माल आहे. कुठला आहे कांदा? सुळे. बरं बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे ना ठीक आहे. प्रसादचं बियाणं आहे. मागच्या हप्त्यात होते ना? किती गेलं होतं? 1775 जायला होता ना ठीक आहे. हाच कांदा होता ना तो. बरं पुढं बघू बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1151 जायले 1151 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगाव. बरं ठीक आहे. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? नाही वेगळे वेगळे. काय भाव गेलाय? अच्छा हे 1500 रुपये जायले आणि तो 1300 रुपये जायले. ही क्वालिटी बघू शकतो मी. याच्यात साईज मिक्स आहे 1300 मध्ये आणि याच्यात एक साईज आहे 1500 रुपये. 1500 रुपीज. 1300 रुपीज. कुठले आपण? का हो कुठले? शिंदे दिगर. बियाणं कोणतं त्याचं? अच्छा घरगुती बियाणं आहे ठीक. काय भाव गेलं? 1371 बघू शकतो मी. 1371 जायले 1371 रुपीज. 1371. कुठला आहे कांदा? सुळे. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे सुळे. मागच्या हप्त्यात होते का? नाही ना ठीक. किती गेलं? 2100 रुपये. 2100 रुपीज. बघू शकतो मी 2100 रुपये. सुपर माल 2100 रुपये. कोणतं होतं बियाण्याचं? राधिकाचं बियाणं आहे ना ठीक आहे. कुठला आहे कांदा? खडकीचा कांदा आहे कळवण तालुका ठीक आहे. मागच्या हप्त्यात होते का? नाही ना पहिला दिवस आहे का? बरं ठीक आहे. बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे. काय भाव गेली? 930. 1930 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं ठीक. क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं? काय भाव गेलं? 1251. 1251 रुपीज. कुठला आहे कांदा? दावतवाडी. बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे ठीक आहे. दावतवाडी. काय भाव गेलं? 1300 रुपये जायले 1300 रुपीज. 1300. कुठला आहे कांदा? पिंपळगाव. पिंपळस. रामाचं पिंपळस. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. रामाच्या पिंपळसचा कांदा आहे बघू शकतो मी. काय काय वाटलं होतं बाजारभावाबद्दल? आज पहिली तारीख होती. आज काय वाटलं होतं? अपेक्षा काय होती आज? 2000ची अपेक्षा होती. बरं ठीक. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं पुढं बघू बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 940 रुपये जायले. 940 रुपीज. कुठले आपण? लोखंडेवाडी. 940 जायले बघू शकतो तुम्ही. बरं मागच्या हप्त्यात होते का? काय गेली होती क्वालिटी? कमी गेली होती का? 700-800 गेली होती ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1200 रुपये गेले. काय अपेक्षा होती तुम्हाला? 2000 रुपये होती. कमी गेला आहे ना? बरं 1200 रुपये. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं काका? प्रसादचं बियाणं आहे ना? बरं बघू शकतो मी क्वालिटी. मालामध्ये घट किती होती? 10-20% होती. भरपूर होती म्हणजे. बरं किती राहिले माल आता? 10-12 ट्राले. कवाचं साठवण आहे? कवाची साठवण? 3 महिने झाली ना? बरं ठीक आहे चालेल. पुढं बघू बघू शकतो मी. सुपर माल आहे आपण. काय भाव गेला दादा? 1500 रुपये. 1500 रुपीज जायले बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? बापखेडा. बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे ना ठीक आहे. बापखेडाचा कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? किती गेलं? 1260. 80.
1280 जाईल 1280 रुपीज. कुठला आहे कांदा? कुठला आहे कांदा? सुक्याला. ठीक आहे. पुढं बघ बघू शकता तुम्ही गोल्टा मीडियम मिक्स आहे मित्रांनो. काय भाव गेले हो? 1295 1295 रुपीज. कुठला आहे कांदा? आयरगावचा कांदा आहे. 1295 जाईल. बी कोणतं होतं याचं? येलोरचं बिया नाही. ठीक आहे. मागच्या हप्त्याला होते का? किती गेलं होतं? कमी गेलं होतं का? 1001 रुपये गेला होता. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1200 रुपये. 1200 जाईल 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पठावे ना? ठीक आहे. किती गेलं काका? 1280. 1280 जाईल मित्रांनो कांदा. बघू शकतो तुम्ही. 1280 1280 रुपीज. कुठला आहे कांदा? बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. अच्छा प्रसादचं आहे का? बरं ठीक आहे. किती गेलं? काय आणलं होतं? गोल्टी का? किती गेली गोल्टी? 1800 रुपये. बघू शकतो तुम्ही. 1800 रुपये गोल्टीची क्वालिटी बघू शकतो. 1100 रुपये 1100 रुपीज. कुठले? वड्याचे पाडे. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1412 जाईल 1412 रुपीज. कुठला आहे कांदा काका? आंबेवणी. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. आंबेवणी. ठीक आहे. 1412. मागच्या हप्त्यात होते का? मागच्या हप्त्यात होते. किती गेलं होतं? 1600 रुपये गेला होता का? आज 200 कमी गेला का? बरं ठीक आहे. बघू शकतो तुम्ही सुपर माल आहे. काय भाव गेलं? 1515 1515 रुपीज. 1515. कुठला आहे कांदा? निमपाडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? रेड 3चं बियाणं आहे. निमपाड्याचा कांदा आहे मित्रांनो. बघू शकतो तुम्ही. सुपर क्वालिटी आहे. एक्सपोर्ट माल आहे. बरं मागच्या हप्त्यात होते का? नाही ना. किती साठवण? किती अजून? 5-7 ट्रॅक्टर आहे का? कधीची साठवण आहे? एक दीड महिना झाला. एप्रिल महिना. एप्रिल महिना. अच्छा ठीक आहे. एप्रिलचा माल आहे मित्रांनो. बघू शकतो. ठीक आहे. पुढे बघू.